दिवाळीच्या तोंडावर देशभरातल्या 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून 2000 रुपये जमा होणार आहेत। पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 16,000 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे। खात्यात निधी जमा झाल्याचा मेसेज न आल्यास पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन पैसे जमा झाले की नाही याची माहिती मिळणार आहे। ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर आदिती तटकरे यांनी काय म्हटलेलं आहे ट्विटमध्ये पाहूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होते। नमस्कार। लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले, नमो शेतकरी योजनेचे पैसे आले आणि आनंदाची बातमी म्हणजे केंद्र सरकारच्या वतीने आता पीएम किसान योजनेचे पैसेही देखील हे लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। निधी हा आज मंजूर झाला असून नेमकी कोणती तारीख जाहीर झाली आहे, कोणत्या तारखेला तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे येणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सोबतच या योजनेमध्ये सरकारने मोठा बदल केला असून या योजनेमध्ये काही नवीन नियम आणि अटी या लागू केल्या आहेत। त्या कारणामुळे देशातील असंख्य शेतकरी या योजनेतून अपात्र यात केले जात आहे। फक्त महाराष्ट्रातूनच जवळपास 60,000पेक्षा शेतकरी या योजनेतून केंद्र सरकारने काल अपात्र केले आहे। नेमकी या योजनेसाठी केंद्र सरकारने कोणते नवीन नियम अटी लागू केले आहेत ते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सोबतच नेमकी आता हप्ता कोणाला मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे याची सविस्तररित्या माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। याकरिता एकच विनंती करू इच्छितो की अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मग चला व्हिडिओला ही आपण सुरुवात करूया। किसान योजनेमध्ये बदल करून काही नियम आणि अटी या लागू केल्या आहे, ज्या अंतर्गत आता आपल्या राज्यातील 60,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांना एकाच वेळेस या योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे व ही प्रक्रिया केवळ या योजनेचा येणारा 21वा हप्ता वाटप करण्यासाठीच केली असून नुकत्याच काही दिवसात तुम्हाला या योजनेच्या येणाऱ्या 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये देखील तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार असल्याची अत्यंत मोठी बातमी सध्या समोर येत आहे। त्यामुळे तुम्हाला या 8 दिवसामध्ये साधारणतः 10 ते 12,000 रुपयांचा आर्थिक लाभ हा तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला तुमच्या बँकेची आणि तुमच्या पीएम किसान नमो शेतकरी व लाडकी बहीण योजनेच्या खात्याची KYC पूर्ण करून घ्यायची आहे व खटाखट एका पाठोपाठ एक असे योजनेचे हप्ते हे खात्यामध्ये जमा करून घ्यायचे आहे। तर पीएम किसान या योजनेच्या नियम व अटी केंद्र सरकारने काय बदल केला आहे आणि या नियमांमुळे कोणकोणते शेतकरी या योजनेतून अपात्र झाले आहे, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तर या योजनेतून अपात्र झाले नाही जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि जर महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही चॅनलवरतीच नवीन आलेले असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि सोबत असलेली नोटिफिकेशन बेल ही ऑलवरती सेट करायची आहे। तर मग चला आपण या महत्त्वाच्या व्हिडिओला ही सुरुवात करूया आणि जाणून घेऊया अत्यंत महत्त्वाची अशी ही अपडेट। तर मग शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या मागील 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी देशातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा करण्यात आला होता। आणि आता वाटप करते वेळेस अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हप्त्या वेळेस राज्यातील आपल्या महाराष्ट्र राज्यातील 60,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 2,000 रुपयाचा आर्थिक लाभच दिला नव्हता। पासून राज्यातील शेतकऱ्यांकडून नेमकी आम्हाला हा हप्ता आता देण्यात येणार आहे का, आम्हाला हा हप्ता मिळणार नाही अशा प्रकारचे प्रश्न हे विचारण्यात येत होते। परंतु आता याच प्रश्नांची उत्तरे मिळाली असून स्वतः केंद्र सरकारने याबाबतची अपडेट 15 सप्टेंबर रोजी ही जाहीर केली होती। तर मग केंद्र सरकारने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार सर्वात पीएम किसान योजनेअंतर्गत महिलांना आता हे प्राधान्य देण्यात येणार असून आता यापुढील कुटुंबातील केवळ महिलांनाच प्रतिनिधीला पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे। म्हणजेच जर कुटुंबातील पती आणि पत्नी, मुलगा आणि सून, आई आणि वडील किंवा लेक आणि भाऊ कोणाच्याही नावे जमीन असेल तर केवळ एकाच लाभार्थ्याला आता पुढे पीएम किसान योजनेचा आर्थिक लाभ मिळणार असून इतर सर्व लाभार्थ्यांना योजनेतून डायरेक्ट अपात्र करण्यात येणार आहे। तसेच यामधील विशेष गोष्ट म्हणजे अशी की जर घरामध्ये पती आणि दोघांची नावे जर जमिनी अगोदरच दोघांनी केंद्र सरकार पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे देत होते, परंतु आता यापुढे पुरुषांचे पैसे बंद होणार आहे। केवळ
महिला लाभार्थ्यांनाच हप्त्याचे पैसे हे जमा करण्यात येणार आहे आणि याच बदलत्या नियमामुळे राज्यातील असंख्य शेतकरी या योजनेतून अपात्र झाले आहे आणि आता त्यांना 2,000 रुपये हे येणार नाही आहे. तर मग आता तुम्ही याच्यासाठी पुन्हा पात्र होऊ शकता का नाही ते आपण पुढे पाहू. मग शेतकरी मित्रांनो, तुमचेही देखील PM किसान नमो शेतकरी योजनेचे पैसे आले नसतील तर ते तुम्ही पुन्हा प्राप्त करू शकता का आणि यास पर्याय काय आहे? तर हो, नक्कीच यासाठी पर्याय आहे आणि यासाठी तुम्हाला PM किसान योजनेचा फॉर्म पुन्हा एकदा भरावा लागणार आहे, ज्यामध्ये 1 हप्ता पुन्हा सुरू करण्याचे प्रमाणपत्र भेटते. ते पुन्हा तुम्हाला ऑनलाईन प्रकारे PM किसान योजनेच्या पोर्टलवरती अपलोड करायचे आहे. त्यानंतर केंद्र सरकार तुमच्या खात्याची तपासणी करेल व सर्व व्यवस्थित माहिती असेल तर केंद्र सरकार तुमचा हप्ता पुन्हा सुरू करू शकते. अन्यथा तुमचा अर्ज हा फेटाळून देखील लावला जाऊ शकतो. तर मग सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार तुम्हाला या दिवाळीच्या सणापूर्वी म्हणजे साधारणतः पुढील 1 महिन्यामध्ये PM किसान योजनेच्या येणाऱ्या 21व्या हप्त्याचे आर्थिक लाभ तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करू शकते. आणि याला प्रमुख कारण आहे सध्या महाराष्ट्र राज्यासोबत संपूर्ण देशातीलच शेतकऱ्यांवरती हे आर्थिक संकट हे ओलांडले गेले आहे. त्यामुळे या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक धैर्य देणे केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून मदत करणार असून यावेळेस PM किसान योजनेचा येणारा 21वा हप्ता तुम्हाला थोड्याच लवकर म्हणजे 15 दिवसाच्या अगोदरच वाटप करण्यात येणार आहे. तसेच या 21वा हप्ता वाटप करण्याचा शासन निर्णय व हप्ता वितरणाची अधिकृत अशी काही तारीख ही जाहीर झालेली नाहीये, परंतु पुढील 8 दिवसात केंद्र सरकारच्या माध्यमातून ही जाहीर करण्यात येऊ शकते. त्यामुळे सध्या तारीख व या योजनेच्या हप्ता वितरणाबद्दल केंद्र सरकारने अधिकृत अशी काही माहिती जाहीर केलेली नसली तरी देखील तुम्हाला याच महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात PM किसान योजनेच्या येणाऱ्या 21व्या हप्त्याचे पैसे हे कन्फर्म मिळणार आहे. शासन निर्णय जाहीर करणे हे औचित्य नसून तो शासन निर्णय जाहीर होताच त्याची सर्वात अगोदर बातमी तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. त्याकरिता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळाले का मिळाले नाही तेही देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. सोबतच लाडक्या बहीण योजनेमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तेही देखील तुम्ही विचारू शकता. आणि जे आता पीक विमा हा केंद्र सरकारच्या माध्यमातून वाटप होत आहे तो तुम्हाला काही मिळाला का त्याच्या संबंधीची माहिती ही तुम्हाला हवी आहे. सोबतच तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेमध्ये काही काम करण्यावेळेस अडथळा येत आहे का, तुम्हाला काही समस्या असल्यास तेही देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता. तर मग चला भेटत राहूया असेच नवनवीन योजनेचे अपडेट घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.